नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025 चा जी.आर. आज आलेला आहे। पोलीस भरती 2025 च्या जी.आर. मध्ये ज्या गोष्टी नमूद केल्या त्या गोष्टी कोणत्या? पहिली गोष्ट बेटा, त्याचा अभ्यासक्रम काय असेल ते तर आपल्याला माहितच आहे। त्यानंतर कोणत्या पदाकरिता जागा, राईट, कोणत्या पदाला किती जागा आणि एकूण जागा किती। आता याच्यावरून आपल्याला अंदाज लावावा लागतं की लवकरच भरती कधी होणार। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हा तुमचा आजचा काय आहे, जो नवीन जी.आर. आलेला आहे तो आज तुमचा जी.आर. हा आपल्या संकेतस्थळावर येऊन ठेपलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या नवीन जी.आर. नुसार जो महत्त्वाचा पान आहे, महत्त्वाचा पेज आहे तो आहे हा, बरोबर आहे। मग दिनांक 1/1/2025 ते दिनांक 31/12/2025 या कालावधीत रिक्त होणाऱ्या 15,631 पदे भरण्याकरिता उपलब्ध होणार आहेत। सदर पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे। म्हणजे तो शब्दिक रचना जी केली ती नीट वाचा। त्यांनी काय म्हणलंय की 31/12 म्हणजे डिसेंबर 2012 पर्यंत ही पदे भरण्यात येणार आहेत। डिसेंबर 2012 शब्दरचना नीट आहे का? डिसेंबर 2012 पर्यंत। मग डिसेंबर 2012 पर्यंत म्हणजे हा तुमचा काय, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 4 महिने तुमच्याकडे आहेत, बरोबर आहे। त्यानंतर त्यांनी पुढे काय म्हणले तर पदनाम रिक्त पदे, राईट। एकूण जागा त्यांनी किती म्हणले बेटा तुम्हाला? 15,000, बरोबर आहे, राईट। 631 ह्या एकूण जागा आहेत। 15,631 ह्या तुमच्या एकूण जागा आहेत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर पोलीस शिपाईसाठी म्हणलं, पोलीस, बरोबर आहे, राईट, नीट लक्ष द्या, पोलीस शिपाई, या पोलीस शिपाई करिता जर तुम्ही जागा बघितले तर एकूण जागा आहे 12,399। म्हणजे आतापर्यंत एवढ्या जागा पोलीस शिपाईसाठी कधीच निघाल्या नव्हत्या, बरोबर आहे। आणि सगळ्यात जास्त जागा यावेळेस पोलीस शिपाई पदाकरिता निघालेले आहेत, म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल CP, बरोबर आहे। त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं पोलीस शिपाई चालक, बरोबर आहे, चालकला यावेळेस सगळ्यात कमी जागा म्हणजे उभ्या महाराष्ट्रामध्ये 234 जागा देण्यात आलेले आहेत, बरोबर आहे। मग त्यानंतर तुमचा जो तिसरा पद आहे बेटा तो आहे बँड्समन। काय आहे? बँड्समन। आता बँड्समनचा जर विचार केला तुम्ही, बँड्समन, बरोबर आहे। आता बँड्समनचा जर विचार केला बेटा, बरोबर आहे, तर बँड्समनला जागा फार कमी आहेत आणि बँड्समनला एकूण दिले त्यांनी 25 जागा महाराष्ट्रामध्ये। किती जागा? 25, राईट। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कारागृह, जो की कारागृह आहे, कारागृह शिपाई, यासाठी त्यांनी एकूण जागा दिलेली आहे 580। किती? 580। मग विद्यार्थी मित्रांनो थोडंसं बारकाईने लक्ष द्या, किती? 580 हे तुमच्या कारागृहासाठी आहेत। म्हणजे इतिहासात पहिल्या वेळेस असं झालेलं आहे की विद्यार्थी मित्रांनो, पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे शिपाई पदाकरिता एकूण जागा दिलेल्या त्यांनी किती? 15,000 एकूण जागा, एकूण पूर्ण 15,631। त्यापैकी फक्त आणि फक्त एकट्याच पदाला म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल, ओके, 12,399 त्या एवढ्या जागेंपैकी विद्यार्थी मित्रांनो भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्याकरिता हा जी.आर. तुमच्या डोळ्यासमोर आलेला आहे। हा जी.आर. डोळ्यासमोर ठेवा। आता या जी.आर. नुसार आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये प्लॅनिंग कशी करायची असेल आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला कमी दिवसामध्ये अभ्यासक्रम प्लस ग्राउंड जे की तुमचं फिजिकल आहे, राईट, मैदानी चाचणी, या दोन्हीची तयारी कशी करावी, जो विद्यार्थी यापूर्वी पेपर दिला होता, ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी अभ्यास केला होता, पेपर दिला होता, त्या विद्यार्थ्याला 90+ मार्क कसे मिळवता येईल आणि जर आपण 80+ पर्यंत अडकत असेल तर ते तिथूनचे 10-12 मार्क कसे वाढवावे यासाठी मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल। आता फक्त हा नवीन जी.आर. आला आणि एकूण जागा किती आले, कोणत्या पदाकरिता जागा किती आहेत, हेच मी तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ घेतला। ओके, हा व्हिडिओ बरोबर बघा। आणि विद्यार्थी मित्रांनो, बाकी जी.आर. ची कॉपी तुमच्या समोर आहे की किती पैसे उमेदवाराला 450 रुपये, मागासवर्गीयांना 350 रुपये फॉर्म भरण्याची तुम्हाला फीस असेल। प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी यापूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना फक्त 450 रुपये व मागास प्रवर्गातील उमेदवारांना 350 रुपये फीस असेल।
एक फॉर्म भरण्यासाठी जर तुम्ही खुल्या प्रवर्गातील असाल तर तुम्हाला 450 रुपये आणि जर तुम्ही इतर प्रवर्ग म्हणजेच काय मागासवर्गीयमध्ये असाल तर 350 रुपये असं तुम्हाला फॉर्मची फीस द्यावी लागेल एका फॉर्मसाठी, बरोबर आहे. म्हणून बेटा रवींद्र पाटील उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी काढलेला GR आहे, ह्या तुमच्या जागा आहे. नवीन अपडेट मी तुमच्या समोर लगेच आल्यानंतर घेऊन येईल, हाही अपडेट तुमची पहिली बघून घ्या. ओके, चलो तुमच्या अभ्यासासाठी बेस्ट ऑफ लक. एकूण जागा किती बघून घ्या. थँक्यू.